अगदी अगदी लहानपणापासून मुलांना खरं सेक्स एज्युकेशनची सुरुवात करायला हवी. मला अगदी तुम्ही वयच विचारलं तर माझं उत्तर ऐकून अनेक वेळा ते अतिशयोक्तियुक्त वाटतं लोकांना. मी म्हणतो मूल जन्माला आलं रे आलं की त्या क्षणी त्याचं सेक्स एज्युकेशन सुरू झालं पाहिजे. पालकांना स्वतःलाच हे सेक्स एज्युकेशन मिळालं नसल्यामुळे त्यांनाच शरीराच्या विविध भागांची योग्य नावं माहिती नसतात, कारण ती आपणच शिकवलेली नाही. तुम्हाला तर मुलाला शिश्न असं जर आपल्याला शिकवायचं असेल किंवा पेनिस हा शब्द शिकवायचा आहे, त्याच्या आधी काहीतरी नुन्नो टुन्नो असले कुठले तरी शब्द वापरले जातात. खरं गुड टच अँड बॅड टच हा जो हे जे शब्द वापरले जातात त्याच्या मी खरं विरोध आहे. कारण का त्या ठिकाणी खरं योग्य आणि अयोग्य टच, योग्य स्पर्श आणि अयोग्य स्पर्श हा शब्द वापरला पाहिजे. चांगला आणि वाईट, की ज्या व्यक्तीने लग्नाच्या आधी खूप पॉर्न पाहिलेला आहे, त्यातनं खूप काही विकृत गोष्टी शिकलेल्या आहेत आणि त्या विकृत गोष्टी लग्नानंतर स्वतःच्या पत्नीशी किंवा स्वतःच्या नवऱ्याशी संबंध करताना त्यांनी जर त्या करण्याचा प्रयत्न केला तर, आणि तू तसं का करत नाही जशी ही पॉर्न मधली मुलगी करते, किंवा तुम्ही असे का नाही तसा पॉर्न मधला पुरुष आहे का, अशी कंपॅरिझन तुम्ही करत राहू लागता. हॅलो, मी रिंकी. वेलकम बॅक टू लोकमत सखी. लोकमत सखी एक नवीन कार्यक्रम तुमच्या भेटीला घेऊन आले. आता या विषयी तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे असे बरेच विषय असतात ज्याबद्दल बोलायला खरं तर आपण लाजतो किंवा ज्याबद्दल ओपनली बोललं जात नाही, पण त्या विषयाची माहिती असणं, अर्थात त्या विषयाचं खूप जास्त नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण खरं तर हा शो घेऊन आलोय. सो आजचा आपला पहिला एपिसोड आणि आपला आजचा विषय आहे सेक्स एज्युकेशन फॉर चिल्ड्रन्स, म्हणजे लहान मुलांसाठी लैंगिक शिक्षण, जो खरं तर फार महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यावरच बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर राजन भोसले, जे सेक्सॉलॉजिस्ट आहेत आणि मागच्या 37 वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. खरं तर सेक्स एज्युकेशनवर त्यांनी 11 पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. सो या विषयावर डिटेलमध्ये आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. वेलकम टू लोकमत सखी सर. थँक्यू. ओके सर, डिरेक्टली विषयाला साथ घालूयात. माझा पहिला प्रश्न आहे की आज आपण हे इंटरव्ह्यू करणार आहे म्हणून मी कालच गुगल सर्च केलं की भारतामध्ये सेक्स एज्युकेशनबद्दल का बोललं जात नाही किंवा लहान मुलांना सेक्स एज्युकेशन द्यावं याबद्दल का बोललं जात नाही. तर तिथे असं उत्तर आलं की आपले जे इंडियन पेरेंट्स आहेत त्यांना असं वाटतं की जर मी माझ्या मुलाला सेक्सबद्दल सांगितलं तर उद्या उठून माझा मुलगा म्हणजे तेच करायला लागला तर, किंवा माझी मुलगी तेच करायला लागली तर, ही भीती कुठेतरी त्यांच्या मनात आहे. मग ही भीती त्यांनी कशा प्रकारे दूर करावी आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्या मुलाला लैंगिक शिक्षण द्यायला सुरुवात करावी. काय आहे, मुलांची वाढ होत असताना एका विशिष्ट वयात गेल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं असलं किंवा नसलं, त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्यांना त्या भावना जागृत व्हायला लागतात, ती फिलिंग्स यायला लागतात. आणि आई वडिलांनी जर त्याची माहिती दिली नसेल तर ती नॅचरली मुलं दुसरीकडे कुठेतरी ती शोधायला लागतात. आणि शोधताना आजकाल इंटरनेटवरती जाऊन एखाद्या विषयावरती, जसं तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे काही शब्द सेक्स वगैरे हे शब्द जरी टाकले तरी त्यांना जी मिळणारी माहिती आहे ती खरी इतकी चुकीची असू शकते, इतकी घातक असू शकते, अश्लील असू शकते, अपुरी असू शकते. अशा वेळेला खरं त्यांनी अशी चुकीची माहिती शोधत फिरण्यापेक्षा तर आपणच आईवडिलांनी हा विषय त्यांना योग्य वयात जर त्याची उत्तरं दिली असतील, त्याबद्दलची माहिती दिली असतील तर ती उत्तरं शोधायला मुलं अशा ठिकाणी जाणार नाहीत. आणि समजा तरी ती गेली तरी त्यांना योग्य उत्तर माहीत असल्यामुळे ते त्या चुकीच्या उत्तरांवर विश्वास ठेवणार आहेत. त्यांना कळेल माझ्या मम्मीने, माझ्या पप्पानी मला योग्य उत्तरं दिलेली आहेत, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आई वडील मोकळेपणाने माझ्याशी बोलतात. त्यांना माहिती नसेल तर ते एखाद्या पुस्तकात वाचून मला सांगतात. आणि माझ्या सगळ्या ज्या उत्कंठा आहेत त्या माझ्या घरीच जर पूर्ण होत असतील तर मी कशासाठी शोधू. आणि भले माझे मित्र म्हणतात किंवा दुसरे कोणी म्हणतात म्हणून मी गुगलवरती जाऊन जर काही शोधलं तर तिथे मला माहिती मिळाली तर मला एक खात्रीने कळेल की हे चुकीचं आहे. उलट हे मला ह्याच्यावर विश्वास ठेवण्याची मला गरज नाही आहे, कारण मला योग्य माहिती माझ्या शाळेतून मिळालेली आहे, माझ्या पालकांकडून मिळालेली आहे. म्हणून पालकांनी खरं तर ह्या विषयावरती बोलायला हवं. कारण का ती माहिती न मिळाल्यामुळे उलट मुलं ही माहिती शोधण्यासाठी एखाद्या चुकीच्या व्यक्तीला विचारतील, कुठेतरी बिल्डिंगच्या वॉचमॅनला विचारतील किंवा शाळेतल्या शिपायाला विचारतील. आणि अशा लोकांकडनं मिळणारी माहिती खूपच चुकीची असू शकते. त्यासाठी वापरलेली भाषा अश्लील किंवा चुकीची असू शकते. त्यामुळे हा विषय योग्य शब्दात बोलावा कसा, पोंगळ वाटणार नाही, अश्लील वाटणार नाही, अशा त्याने भाषा कशी वापरावी हे जर पालकांकडूनच जर मुलांना कळलं तर खरं आपण त्यांना योग्य मार्गावरती आणतो. आणि उद्या नाहीतरी वाढीच्या वयात त्यांच्यामध्ये हे जे बदल घडतील आणि त्यांच्यामध्ये ह्या भावना जागृत होतील तर त्याची उत्तरं त्यांना खरं आधीच माहिती असते. म्हणजे उदाहरणादाखल तुम्हाला एखाद्या समजा बाहेरच्या कंट्रीत जायचं, तुम्हाला फ्रान्सला जायचं असेल, तुम्हाला अचानक कसली पूर्वतयारी केल्याशिवाय जर तिथे घेऊन गेले तर तुम्ही गोंधळाल.
तिथली भाषा तुम्हाला माहिती नाही, तिथे कुठं जायचं, काय पाहायचं हे तुम्हाला माहिती नाही, तिथे कुठली करन्सी चालते तुम्हाला माहिती नाही, तुम्ही गोंधळून जाल. पण तिथे जायच्या आधी जर तुम्हाला पूर्ण माहिती दिली असेल की बाबा आपण फ्रान्सला चाललोय, आपण अमुक ठिकाणी जाणार आहोत, हे पाहणार आहोत, अशा पद्धतीचं अन्न आपल्याला तिथे मिळेल, अशा पद्धतीची करन्सी मिळेल, ती बरोबर घेऊन जा, तर आपण कसे तोच फ्रान्सची जी ट्रिप आहे ती एन्जॉय करू शकू. त्याप्रमाणे सेक्स बद्दलची माहिती जर आधीच दिली असेल तर ज्या वयात मुलांमध्ये हे बदल घडतात किंवा ह्या भावना जागृत व्हायला लागतात त्यावेळेला ते त्याला फार हेल्दी पद्धतीने सामोरे जाऊ शकतील. म्हणून खरं तर आग्रहाने पालकांनी हा विषय प्रत्येक मुलाशी बोलायला हवा. अगदी. पण आपण म्हणतोय सेक्स बद्दल आधीच माहिती द्यायला हवी. सो मला आधी असं वाटत होतं की बाबा 18 वर्षाची मुलगी किंवा मुलगा झाला किंवा एक 15-16 वर्षाचा असेल तर आपण त्यांना सेक्स बद्दल सांगू शकतो. पण मी बरंच वाचल्यानंतर मला हे कळालं की नाही बाबा, एकदम लहान वयात त्यांना सांगायला सुरुवात केली पाहिजे. पण योग्य वय कोणतं? काय आहे की तुम्ही आता जे म्हणतात 18 वर्ष किंवा 15-16 वर्ष, ज्याला आपण षोडश वर्षही म्हणतो किंवा पौगंड अवस्था म्हणतो, या अवस्थेत येईपर्यंत मुलांमध्ये इतकी स्थित्यंतरं ऑलरेडी झालेली असतात, शारीरिक पातळीवरती आणि मानसिक पातळीवरती. अगदी मुलींमध्ये तर 8 आणि 9 वर्षाची मुलगी असताना आणि मुलांमध्ये अगदी 11 आणि 12 वर्षाचा मुलगा असताना हे नवीन संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात. म्हणजे त्याची कल्पनाही त्यांना नसते, आईवडिलांचीही पूर्वतयारी नसते. आणि हे एकदा संप्रेरक किंवा हे हॉर्मोन्स एकदा शरीरात संचार करायला लागले की त्यांच्या शरीरातही बदल घडायला लागतो आणि त्यांच्या मनात आणि विचार करण्याच्या पद्धतीतही बदलायला त्यांच्या मनात लैंगिक भावना जागृत होणं, लैंगिक विचार मनात येणं, स्त्रीकडे किंवा मुलीकडे, खास करून मुलीकडे पाहिल्यानंतर त्यांना एक वेगळंच फिलिंग येतं. त्याला सेक्स म्हणतात किंवा सेक्शुअल फिलिंग्स म्हणतात हेही त्यांना माहिती नसतं, पण काहीतरी वेगळं जाणवतंय, काहीतरी वेगळं भासतंय, ते कुठेतरी त्याचा आनंदही मिळतोय, पण ते कुठेतरी चुकीचं आहे अशी भावना होती. त्यामुळे मुलं गोंधळून जातात. ती गोंधळून गेल्यानंतर मग त्यांनी कुठेतरी ते कुतूहल पूर्ण करण्यासाठी चुकीच्या ठिकाणी जाण्याच्या ऐवजी हे सगळे बदल त्यांच्यात होण्याच्या आधीच जर मुलांना हे सांगितलं असेल तर या बदलांना ते फार सशक्तपणे सामोरे जाऊ शकतील. म्हणून 17, 18, 14, 15 हे फार उशीर झाला. अगदी लहानपणापासून मुलांना खरं सेक्स एज्युकेशनची सुरुवात करायला हवी. मला अगदी तुम्ही वयच विचारलं तर माझं उत्तर ऐकून अनेक वेळा ते अतिशयोक्तियुक्त वाटतं लोकांना. मी म्हणतो मूल जन्माला आलं की त्या क्षणी त्याचं सेक्स एज्युकेशन सुरू झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे कसं आहे, आत्ता तर मूल जन्माला आलंय, त्याला अजून कुठली भाषाही माहिती नाही, त्याला आई वडील हे सुद्धा माहिती नसतात, त्याला आपल्या शरीराची माहिती नाही, आणि तुम्ही एकदम त्याला दुसरं कुठलं शिक्षण नाही, आधी सेक्स एज्युकेशनच द्यायला सुरुवात करा असं कसं म्हणताय. पण याचं जर तुम्ही पूर्ण एक्सप्लेनेशन ऐकलं तर तुम्हाला ते पटेल की अनेक वेळेला आई वडील हे मूल जन्माला आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ज्या काही बायसेस असतात किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या गैरभावना असतात त्या भावनांमुळे ते त्या मुलाला साधं साफ करताना, कपडे घालताना किंवा ते मुलाला आंघोळ घालताना त्यांचा जो स्पर्श असतो तो सुद्धा मुलांना बरंच काही सांगत असतो. कारण त्यांना अजून शब्दांची भाषा माहिती झालेली नसते, त्यांना अजून आपले शरीर सुरू कुठे होतं, संपतं कुठे, आपल्या शरीराला अवयव किती आहेत हेही माहिती झालेलं नसतं, त्यांना आई वडील हे सुद्धा माहिती नसतं. अशाला मुलांना उलट आपलं जे दिसतंय डोळ्याने किंवा कानाने ऐकून येते त्याचाही अर्थ त्यांना माहिती नसतो. अशाला फक्त त्यांना कळतो तो फक्त शरीरावर होणारा स्पर्श. आणि आई आपले कपडे बदलताना किंवा आपल्याला आंघोळ घालत असताना की आपल्या चेहऱ्याला छान साफ करते, आपल्या शरीराला, पोटालाही छान साफ करते, पण तिचा स्पर्श कुठेतरी आपल्या जननेंद्रियांपर्यंत गेल्यानंतर बदलतो. आणि तो बदल ती मुलं परसिव्ह करतात. त्यांना अगदी पहिल्या दिवसापासून आपण संकेत द्यायला सुरुवात करतो की अरे त्या भागाशी गेल्यानंतर काहीतरी वेगळं आहे. ही स्त्री की जी माझी सगळी काळजी घेते, माझ्या सगळ्या गरजा पुरवते, तिचा ह्या शरीराच्या माझ्या ह्या बाबतीत काहीतरी वेगळा, तिच्या वेगळ्या भावना आहेत. आणि कुठेतरी त्यांना आपण तो भाग म्हणजे काहीतरी लहान वयातच रिअलाइज होत असतं. म्हणजे हे त्यांच्या भावनेच्या लेवलला त्यांना कुठेतरी कळायला लागते तरी समथिंग डिफरंट अबाउट दॅट पार्ट. हे जे कळायला लागतं हे आपण म्हणूनच मी तर म्हणतो म्हणजे सुरुवात करायची म्हणजे काय, मुलाला कपडे बदलताना, साफ करताना, आंघोळ घालताना त्याचं सगळं शरीर सुंदर आहे, ते सगळं त्या परमेश्वराने दिलेलं आहे. त्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची आपलं एक महत्व आहे. त्यामुळे त्या मुलाला प्रेम करताना सगळ्या शरीराला तुम्ही त्याला त्याचा छान चेहरा कसा साबण लावून साफ करता तसं त्याचे प्रायव्हेट पार्ट सुद्धा साफ करा, ते ठेवले पाहिजे. आणि त्या मुलाला कळलं पाहिजे माझं शरीर हे पूर्ण एक शरीर आहे आणि त्या सगळ्या शरीरावर माझी आई माझ्यावर प्रेम करते. यामुळे याला मी म्हणतो सेक्स एज्युकेशन हे अगदी लहान वयापासून, जन्मल्यापासून सुरुवात करणं याला. किंवा अनेक वेळेला असंही होतं की लैंगिक भावनेमुळेच नाही पण मुलांच्या म्हणजे मुलगा असेल तर त्याच्या शिश्नामध्ये ताठरता निर्माण होते, इरेक्शन त्याला होतं. ते काही त्याच्या मनामध्ये कुठले लैंगिक विचार येतात म्हणून नसतं किंवा तो पुढे होऊन काहीतरी फार लैंगिक होणार आहे म्हणून नाही. ती केवळ एक रिफ्लेक्स आहे तो की इंद्रियामध्ये ताठरता वारंवार येतच असते मुलांमध्ये. म्हणजे अगदी आईच्या पोटात मूल असताना आम्ही सोनोग्राफीमध्ये बघतो
तिथे सुद्धा त्या पोटातल्या बाळाची सुद्धा आतमध्ये इरेक्शन होत असतं, ताठरता येत असते. त्यामुळे ताठरता येणं म्हणजे ते चुकीचं नाहीये आणि ते केवळ लैंगिक भावनेमुळे निर्माण झाले असंही होत नसतं. पण समजा एखाद्या बाळाला आंघोळ घालताना अचानक त्याच्या आईने त्याला इरेक्शन पाहिलं की तीच घाबरून जाते, तिचा स्पर्श ती बावरून जाते आणि तिच्यामधनं निघणाऱ्या ह्या ज्या भावना आहेत त्या बार्ट बद्दलच्या ज्या पूर्वग्रह आहेत तिचे, ते त्या मुलामध्ये कुठेतरी ट्रान्समिट होतात आणि आपण फार लहान वयापासून मुलांना चुकीचे संकेत द्यायला सुरुवात करतो. म्हणून मला म्हणतो की सेक्स एज्युकेशन म्हणजे लगेच सेक्स करायचा कसा याचं एज्युकेशन नाही. बऱ्याच जणांचा हाच समज असतो, सेक्स एज्युकेशन म्हणजे मुलांना संभोग कसा करायचा हे शिकवणं. पूर्ण सेक्स एज्युकेशनचा जो करिक्युलम आहे त्याच्यामधला फक्त 1% भाग म्हणजे मुलांना संभोग किंवा शारीरिक संबंध याबद्दलची माहिती देणं असं आहे. बाकी 99% भाग हा खूप इतर गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. अगदी बरं. एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण सगळे म्हणतो की सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे मुलांना किंवा सांगितलं पाहिजे की बाबा असं आहे, पण मग भाषा कशी वापरायची, म्हणजे त्यांना काय सांगायचं? कारण पालकांना नाही, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमधून जर आपण बिलॉंग करतो किंवा अगदीच गावच्या साईडला आपण राहत असू तर तिथे पालकांना माहिती नाही की कशा प्रकारची भाषा वापरू, की मी काय सांगू मुलांना की बाबा काय करायचे, की ते काय असतं. तर अशा वेळेस त्यांनी कशी भाषा वापरावी, कसं समजावं? खरं हा एक दुर्दैवाची भाग आहे की पालकांना स्वतःलाच सेक्स एज्युकेशन मिळालं नसल्यामुळे त्यांना शरीराच्या विविध भागांची योग्य नावं माहिती नसतात, कारण ती आपणच शिकवलेली नाही. आता बघा ना, आपण नाकाला नाक म्हणूनच शिकवतो, पण प्रायव्हेट पार्टच्या बाबतीत आपल्याकडे नेहमी काहीतरी वेगळे शब्द वापरले जातात. त्याचं जे खरोखर जे शब्द वापरायला हवा तो न वापरता काहीतरी वेगळे शब्द, उदाहरणार्थ मुलाला शिश्न असं जर आपल्याला शिकवायचं असेल किंवा पेनिस हा शब्द शिकवायचा आहे, त्याच्याआधी काहीतरी नुन्नू टुन्नू असले कुठले तरी शब्द वापरले जातात. म्हणजे नाकाला नाक शिकवत असताना आपण कधी नाकासाठी वेगळा, डोळ्याला डोळेच म्हणतो, नाकाला नाकच म्हणतो, कानाला कानच म्हणतो. पण प्रायव्हेट पार्ट्सवरती आल्यानंतर सुद्धा त्याची जी काही शास्त्रोक्त नावं आहेत ती त्यांना शिकवण्यात काय चुकीचं आहे मला कळत नाही. आणि ती जर त्यांना शिकवली असतील आणि पालकांनी ती लहानपणी शिकली असतील तर त्यांना या विषयावरती बोलताना निदान कुठले शब्द वापरावेत असं वाटतं. म्हणजे शारीरिक संबंधांच्या बाबतीतले योग्य शब्द कुठले, योग्य भाषा कुठली, ही खरं तर म्हणजे मी माझ्या पुस्तकांबद्दल बोलतोय म्हणून नाहीच, खूप चांगली पुस्तक ह्या विषयावरती सर्रास अनेक वर्षांपासून उपलब्ध. म्हणजे माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्याला 25 पेक्षा जास्त वर्ष झाली. त्यातली पूर्ण भाषा आणि छोटं पुस्तक आहे ते. पालकांनी जर ते पुस्तक वाचलं किंवा दुसरं कुठलंही त्या पद्धतीचं चांगलं पुस्तक वाचलं, इंग्लिशमध्ये असेल, मराठीत आहेत, हिंदी, गुजराती सर्व भाषांमध्ये, त्यांना कशी भाषा वापरायची हे त्या पुस्तकात वाचून कळेल. आणि त्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन सुद्धा तुम्ही मुलांना शिकवू शकता. तुम्हाला माहिती नाही मला कळतं कारण तुम्ही शिकलेलं नाही, पण तुम्ही शिका ना. मग त्यासाठी सर पुस्तकं आहेत ती वाचा, सगळीकडे उपलब्ध आहेत ती वाचा. त्यातून पाहिजे वाचतही तुम्ही शिकवू शकता. आणि शाळेत नाही का शिक्षक एखादा विषय शिकवतात तर हातात पुस्तक घेऊन शिकवतात. मग तुम्ही हातात पुस्तक घेऊन जर मुलांना शिकवलं तर तुम्हाला भाषा कशी वापरायची, मुलांना सांगायचं कसं, केवढं सांगायचं हे सुद्धा तुम्हाला त्यातून कळू शकेल. जस्ट तुम्ही आता बोललात म्हणून OMG 2 मूवी आता रिसेंटली आला होता, त्याचंच उदाहरण देते की शाळेमध्ये आपल्याला सांगितलं जातं की बाबा हे डोळे, हे नाक, हे ओठ, हे कान, हे शोल्डर आणि त्याच्यानंतर डिरेक्टली गुडघे, म्हणजे जो आपला मधला भाग आहे, ब्रेस्ट आहे, आपले प्रायव्हेट पार्ट्स आहेत, त्याबद्दल सांगितलं जाते किंवा त्याला काय म्हणतात हे पण सांगितलं जातं, ते निग्लेक्ट केलं जातं. तर हे जर शाळेमधून शिकवायचं असेल, म्हणजे अजूनही 2023 मध्ये सुद्धा अजून ते शिकवलं जात नाही, त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगू का, शाळेमध्ये शिकवावं ही नक्कीच योग्य गोष्ट आहे, पण शरीराचे जे विविध भाग आहेत ते खरं आई वडीलच घरात मुलाला नाही का शिकवत. म्हणजे मूल 5 वर्षाचं झाल्यानंतर शाळेत जाणार, त्याच्या आधी आई नसते का शिकवत मुलाला, बाळा ह्याला डोळे, हे नाक, हे ओठ, ही हनवटी, हा गळा, हे जसं आपण शिकवतो ती चूक आधी तर आई वडिलांनीच केलेली असते. उलट आई वडिलांनी शिकवताना जर सगळे पार्ट कुठलाही मध्ये न वगळता ती प्रायव्हेट पार्टची सुद्धा नावं सांगून जर केलं असेल तर उलट शाळेत शिकवत असताना मुलांना गंमत वाटेल की मग मधला भाग तुम्ही का शिकवत नाही, माझ्या आईने तर मला शिकवलाय, माझ्या बाबांनी तर मला शिकवलंय. पण असं समजूया की एखादे अशिक्षित आई वडील आहेत, त्यांनी काहीच शिकवलं नसेल, की आपलं मुलं पाहूनच शिकवते आणि डोळे नाक शिकवण्याचे फंदात पडले नसतील आणि पहिल्यांदा मुलं शरीराच्या विविध भागांबद्दल शाळेतच जर प्रथम ऐकणार असेल तर शाळेने शिकवायला काहीच हरकत नाही. किंवा तिथे त्या भागांची नावं न सांगितल्यामुळे ती का सांगितली नाही, उलट त्या भागांच्या बाबतीत काहीतरी वेगळेपण आहे, काहीतरी अश्लीलपण आहे, काहीतरी लपवण्यासारखं आहे. म्हणून ते सर्व भाग उलट त्यामुळे योग्य शब्द शिकवल्यामुळे त्या भागाबाबत जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते शिक्षकांना, पालकांना विचारू शकाल. तर मुलांना हेच थोडंसं ऑकवर्ड वाटतं की मला माझ्या प्रायव्हेट पार्ट्स बद्दल बोलायचंय पण मी कुठल्या शब्दात बोलू, कारण मलाच माहिती नाही कुठल्या शब्दात प्रश्न विचारावा. माझं इंद्रिय ताट होतं म्हणा किंवा माझं शिश्न ताट होतं, हे शब्द जर त्याला
ही भाषा जर त्याला माहिती असेल हम्म. ते का ताट होतं, तर मला का लैंगिक इच्छा निर्माण होते. आता मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे मला हे चटकन माझ्या तोंडात येतं, पण हे शब्द नवीन असतात, मुलांनाही नवीन असतात, विद्यार्थ्यांना, पालकांना नवीन असतात, पण हे सुद्धा अंगवळणी खरं पडायला हवेत. आणि ह्या शब्दांमध्ये अश्लील किंवा चुकीचं असं काहीच नाही. हे सगळे सायंटिफिक शब्द आहेत आणि प्रत्येक भाषेमध्ये हे आहे. अगदी बघा, OMG 2चाच पुन्हा एकदा रेफरन्स घेते की मला फार आवडलाय तो सिनेमा. त्याच्यामध्ये एक सीन होता की एक लहान मुलगी आहे तिच्या आजोबांसोबत आणि ती सांगते की भैया आते हैं, भैया मुझे ऐसे पकड़ते, फिर मुझे ऐसे पास लेते, फिर मुझे यहाँ पप्पी करते, मुझे यहाँ पप्पी करते और फिर मुझे यहाँ भी पप्पी करते, असं म्हणते आणि ती रडायला लागते. तेव्हा तिच्या आजोबांना कळतं की त्यांच्या घरामध्ये जो पुरुष आहे तो अशा प्रकारे त्या मुलीला टच करतोय. म्हणजे पुन्हा तो विषय येतो गुड टच आणि बॅड टच. म्हणजे कुठे जर एखाद्या व्यक्तीने मला टच केलं तर बाबा हे योग्य आहे, पण जर मला इथे टच करतोय किंवा मला इथे टच करतोय ते चुकीचं आहे, हे सुद्धा मुलीला सांगितलं जात नाही. त्या लहान मुलीला कळत नाही बाबा की माझ्यासोबत होतंय ते काय होतंय. त्याबद्दल काय? अगदी बरोबर आहे. काय जोपर्यंत मुलं अगदी आपल्या बरोबर राहत असतात, म्हणजे शाळेत घेऊन जायला सुरुवात केली नाही आणि त्याच वेळेला आता आपण बोललो त्याप्रमाणे सगळ्या शरीराच्या भागांची जर आपण त्यांना योग्य माहिती दिली असेल, तर मी नेहमी म्हणतो की साधारणपणे मूल ज्याला 5 वर्षाचं होतं, मुलगी असो किंवा मुलगा असो, अजून ते शाळेत जायला लागेल आता त्यावेळेला. कारण एकदा मूल शाळेत जायला लागलं म्हणजे बाहेरचे शिक्षक, बाहेरचे शिपाई, बाहेरचा ड्रायव्हर घेऊन जाणारा, घरातला नोकर, या लोकांबरोबर ते मुलं असतं. त्यांनी जर त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श केला तर मुलांना भाषा तरी माहिती असायला हवी की घरी येऊन सांगायचं तरी कसं किंवा ह्या गोष्टीचा विरोध तरी करायचा कसा. त्यामुळेच सुरुवात नेमकी घरीच अशी करावी की सगळे शरीराच्या भागांची एक तर योग्य नावं शिकवावी आणि साधारण 5 वर्षाचं होत असताना होण्याच्या सुमारास मुलाला आणि मुलीला आई वडिलांनी ते सांगावं की बेटा तुझ्या शरीराचे काही भाग आहेत ते प्रायव्हेट भाग आहेत, हे प्रायव्हेट पार्ट्स असल्यामुळे ह्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करण्याचा किंवा त्यांना उघडं करण्याचा अधिकार कुणालाच नाही. आता तू 5 वर्षाचा होतोयस ना, आंघोळ सुद्धा तुझी तू इथून पुढे करायला लागणार, मम्मी सुद्धा हात येणार नाही, तुझे तू कपडे घालशील, तुझे तू शाळेसाठी तयार होशील आणि शरीराचे काही भाग हे प्रायव्हेट असतात. तू पाहिलंस ना, मम्मी म्हणा, पप्पा म्हणा किंवा बाकीचे सगळे लोक त्या भागांना झाकून ठेवतात. प्रायव्हेटचा अर्थ काय, तर हे भाग केवळ तुझ्या शरीराच्या हे भाग आहेत, ते तुझ्यासाठी आहेत, तुझ्या वापरासाठी आहेत, त्याचा दुसऱ्याशी कोणाशी आज तरी निदान काही संबंध नाही. त्यामुळे प्रायव्हेट पार्टचा हा जो कॉन्सेप्ट आहे हा मुलांना साधारण 4 ते 5 वर्षाच्या मध्ये जर शिकवला असेल आणि मग त्यांना त्यावेळेला आपण खरं गुड टच अँड बॅड टच हा जो हे जे शब्द वापरले जातात त्याच्या मी खरं विरोध आहे. कारण का त्याला त्या ठिकाणी खरं योग्य आणि अयोग्य टच, योग्य स्पर्श आणि अयोग्य स्पर्श हा शब्द वापरला पाहिजे, चांगला आणि वाईट नाही. कारण कधी कधी काय असतं, सो कॉल्ड बॅड टच जो असतो तो आनंद देणारा असतो, मग त्याला गुड म्हणायचं का बॅड म्हणायचं हाही प्रश्न निर्माण होतो. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला घरातलीच एखादी व्यक्ती सेक्शुअली अब्यूज करत असेल, अयोग्य पद्धतीने स्पर्श होत असेल, तर त्या स्पर्शापासून त्या मुलाला आनंदही मिळू शकतो. मग तो आनंदाची म्हणजे शारीरिक दृष्ट्या आनंद मिळू शकतो. त्याला ह्या बॅड टच कसं मी म्हणू, हा तर गुड टच आहे, हे मला आवडतो, हा स्पर्श मला आवडतो. आणि अब्यूज करणारे जे लोक असतात त्या सिनेमात दाखवल्या त्याप्रमाणे ते दरवेळेला त्या मुलाला अत्यंत क्रूरपणे स्पर्श करतील असंही नसतं, ते फार हळूवारपणे करतात. ते त्या मुलाला कदाचित त्याचा आनंद मिळेल अशा पद्धतीने करतील. साधारण आपण मसाज केल्यानंतर नाही का आपल्याला कोणाला आवडत, कोणी आपल्या शरीराला जर प्रेमाने स्पर्श केला तर आपल्याला सेक्शुअल असो आवडत नाही का. त्यामुळे अब्यूज करणाऱ्या लोकांचं जे तंत्र असतं ते अनेक वेळेला असं असतं की त्याला आपण सिनेमात टिपिकल रेप म्हणतो तसं ते नसतं. त्या मुलाला स्पर्श करत असताना त्याला तो आवडेल म्हणजे तो पुन्हा मला आपल्याला करू देईल, आपण केलं तर त्याला अयोग्य वाटणार नाही याची काळजी घेत हे त्या मुलाला तो अयोग्य स्पर्श करत असतात. त्यामुळे गुड आणि बॅड हे शब्द वापरण्याच्या ऐवजी योग्य आणि अयोग्य किंवा अप्रोप्रिएट आणि इनअप्रोप्रिएट टच हे शब्द खरं वापरायला हवे. मग मुलांना इनअप्रोप्रिएट म्हणजे काय, तर तुला मी शिकवलं होतं ना प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श कोणीही करण्याचा अधिकार नाही तुला. म्हणजे घरातल्या सुद्धा कोणी तिथं स्पर्श करण्याचा अधिकार नाही. अगदी तुला तिथे काही त्रास होते म्हणून आम्ही तुला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि आमच्या देखत डॉक्टरनी तुझी तपासणी केली तर तो एक अपवाद आहे. पण एरवी तुझ्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करण्याचा कुणालाही अधिकार नाही. आणि असा जर स्पर्श कोणी तुला करत असेल तर तो अयोग्य स्पर्श आहे. आणि असा जर अयोग्य स्पर्श तुला कोणी केला असेल, भले ते आजोबा असतील, मामा असतील, काका असतील, आपल्या घरात काम करणारा नोकर असेल, शाळेत घेऊन जाणारा ड्रायव्हर असेल किंवा शाळेतले शिक्षक किंवा शिपाई असेल, कुणीही तुझ्या प्रायव्हेट पार्टनरचा स्पर्श करत असेल आणि तो स्पर्श किती आनंददायी जरी वाटला
तरी तो प्रायव्हेट पार्टला स्पर्श हा अयोग्य अयोग्य. आहे आणि तो तू ताबडतोब त्याला विरोधही केले पाहिजेस हम्म. आणि आम्हालाही त्याबद्दल ताबडतोब येऊन येऊन सांगितलं सांगितलं पाहिजे. पाहिजे. किती वेळ लागलाय सांगायला? 5 हम्म. मिनिटं लागली. हम्म. आणि हे ह्याच शब्दामध्ये हम्म. मूल आता शाळेत जायला सुरुवात होईल त्या सुमारास जर आपण मुलांना शिकवलं हम्म. तर ती मुलं आपल्यापासून दूर जरी असली हम्म. तरी त्यांच्यावर होणारी जी सेक्शुअल अब्यूजची जी शक्यता आहे हम्म. ती त्यामुळे टाळता येईल. कारण का सेक्शुअल अब्यूज करणारे लोक सुद्धा जेव्हा त्यांना कळतात या मुलाला माहिती आहे हम्म. हा विरोध करतोय, त्याला त्या शरीराच्या भागांची नावं सुद्धा माहिती आहे, हा नक्की जाऊन मम्मीला सांगेल, हम्म. पप्पांना सांगेल आणि मग आपल्यावरती येईल. हम्म. त्यामुळे तेही जागरूक टाळता होतात. ते येईल. अशाच मुलांना पकडतात की ज्यांना कोणी काही शिकवलेलं नाही, त्यांना काहीच माहिती नाही, हम्म. जी घाबरतात चटकन हे विषय या अशा पद्धतीने. त्यामुळे आपण जर प्रशिक्षण दिलं असेल मुलांना योग्य वयामध्ये तर उलट सेक्शुअल अब्यूज किंवा लैंगिक शोषण ज्याला म्हणतात, चाइल्ड अब्यूज असं इंग्लिशमध्ये म्हणतात, ते आपण टाळू शकतो. सो पुढचा प्रश्न आहे की आपण जन्माला कसं येतो हा प्रश्न जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आईला विचारते, आई मोस्टली असं सांगते बऱ्याचदा की देवाने काहीतरी जादू केली आणि त्यानंतर तू डिरेक्टली माझ्या पोटात आलास आणि तसाच तुझा जन्म झाला. अशा प्रकारे उत्तर दिलं जातं. जेव्हा की त्यांना हे नाही सांगितलं जात की बाबा कशा प्रकारे जन्म होतो, त्यावेळेस आई कोणत्या त्रासातून जात असते. मग हे सगळं जर आईला सांगायचं असेल तर तिने कसं सांगावं? आता काय आहे की एक तर ह्या प्रश्नाचं उत्तर कधीही कुठल्याही वयात मुलांनी विचारलं हम्म. ते खोटं कधीही देऊ नका. कारण का एक वय असेल की त्या मुलाला खरं उत्तर कळेल हम्म. आणि मग कळेल की आईने दिलेली उत्तरं खोटी होती. हम्म. आणि मग आईने मग याचा अर्थ आई किंवा वडिलांनी शिकवलेलं काय काय खोटं होतं आणि काय काय खरं होतं एक अविश्वास त्या मुलांमध्ये निर्माण होतो. तर अगदी साधं तुम्हाला मी म्हणजे उदाहरणच देतो की अगदी खूप लहान वयात मुलाने विचारलं की मी कुठून आलो, किंवा आईच्या पोटात एखाद्या स्त्रीला गरोदर पाहिल्यानंतर मूल विचारतं हम्म. की मी या पोटामध्ये बाळ गेलं कसं, किंवा हम्म. तर अशाला सांगताय की प्रत्येक आईच्या प्रत्येक स्त्रीच्या पोटामध्ये अगदी शरीराला हात दाखवून या ठिकाणी बेंबीच्या खाली हात लावून दाखवावं की या ठिकाणी एक गर्भाशय नावाची पिशवी असते. हम्म. त्या पिशवीमध्ये छोट्या स्वरूपात बाळाची वाढ व्हायला लागते. मग त्यांना आपण घरात देऊ शकतो, बघ हे बी दिसतंय ना तुला, हे बी आपण जर लावलं तर काय होतं, हळूहळू मोठं व्हायला लागतं, त्यातनं रोप बाहेर येतं आणि मग एके दिवशी तो मोठा वृक्ष होतो. त्याचप्रमाणे बीज स्वरूपात बाळ आईच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये हळूहळू मोठं होतं आणि मग डॉक्टरांच्या मदतीने त्याला बाहेर काढलं जातं. बघा ह्याच्यामध्ये मी कुठेही वजायनल डिलिव्हरी किंवा इंटरकोर्सचा उल्लेख केला नाही, पण मी खोटंही काही बोललो नाही. आता समजा थोडंसं जी मुलं अशी आहेत की ज्यांना कदाचित शाळेतून मित्रांकडून कळलेलं आहे की एक संभोग केला जातो किंवा इंटरकोर्स होतो आणि त्याच्यामुळे पण त्यांना कळ आईवडिलांची परीक्षा घ्यायची म्हणून हा प्रश्न विचारायचा. ती मुलं मोठी झाली, त्यांनी योग्य वेळामध्ये शरीराच्या प्रायव्हेट पार्टची नावं शिकली आहेत, त्यांना गुड टच बॅड टच जे तुम्ही म्हटलात किंवा योग्य योग्य ह्याबद्दल माहिती आहे आणि पौगंडावस्थेत यायच्या आधी मुलींना पाळीबद्दलची माहिती दिलेली आहे, मुलांमध्ये वीर्यनिर्मिती होते कशी याची माहिती दिली असेल. तर खरं ह्या वयात जर मुलांनी किंवा ह्याच्या जवळपास जर मुलांनी हा प्रश्न विचारला तर ह्या शब्दात उत्तर द्यायला हरकत नाही की ज्यावेळेला स्त्री आणि पुरुषांचं लग्न होतं, एका योग्य वयात गेल्यानंतर ज्यावेळेला त्यांचं लग्न होतं, त्या दोघांमध्ये एक प्रक्रिया होती ज्याला संभोग असं म्हणतात. त्यामध्ये पुरुष आपला ताट असलेलं शिश्न स्त्रीच्या योनी मार्गामध्ये घालतो आणि तिथे आत गेल्यानंतर वीर्य त्यामधून तो रिलीज करतो किंवा त्यातून निघतं आणि त्या वीर्यामध्ये असलेले जे शुक्राणू असतात ते आणि स्त्रीमध्ये असलेलं जे स्त्री बीज असतं याचं मिलन झालं की त्यामुळे गर्भधारणा होते आणि ते मूल वाढायला लागतं. बघा ह्याच्यामध्ये कुठलाही अश्लील शब्द नाहीये, साध्या आणि सोप्या भाषेत या शब्दात सांगायला काहीच हरकत नाही. आता ह्याच्यात आपण सगळं सांगितलं की संभोग होतो, शिश्न योनी मार्गामध्ये जातं, हे सगळं सांगितलं, पण ऐकताना हे ओंगळ वाटलं नाही, सांगताना मोकळेपणा आला. आणि ही गोष्ट इतक्या मोकळेपणाने जर आई वडिलांकडून कळली असेल तर मुलं आणखीन मोकळेपणाने मग असं करतात त्यावेळेला त्रास होतो का गं, हे दुखतं बिकतं का गं, कारण का बघ ना माझा योनी मार्ग तर खूप लहान आहे, तो असं शिश्न वगैरे कसं जाणार नाही पितात, म्हणूनच लग्नाचं एक वय असतं. त्या वयात येईपर्यंत स्त्रीच्या शरीरात जे बदल घडतात, ज्यावेळेला तिला पाळी सुरू होते तर तिचं योनी मार्गामध्ये एक विशिष्ट पद्धतीची लवचिकता निर्माण होते. त्यामुळे त्याच्यामध्ये शिश्न जात असताना काहीही तिला त्रास होत नाही, ते अगदी सहजासहजी आत जात आणि त्यापासून तिलाही आनंद मिळतो आणि तिचा जो पती आहे त्यालाही आनंद मिळतो. आता हे आपण शिकवत असताना कुठेतरी लग्नानंतर पती पत्नी हे शब्द वापरल्यामुळे कुठेतरी संस्कारही आपण त्यांना देत असतो. नाही तर मुलगा आणि मुलगी, तरुण आणि तरुणी, मग त्यांना आपण कुठेतरी हे संकेत देतो मी तरुण झालो आणि ही तरुणी आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला आपल्या संस्कृतिक आपण जी लग्न संस्था निर्माण केलेली आहे, आपल्याकडे जो काही कायदा आहे किंवा आपल्याकडे जी नीतिमत्ता मारली जाते त्याला आपण शिकवत असताना ही मूल्य जर आपण योग्य वयात शिकवत गेलो तर ती मुलं शिकतही जातील आणि ज्यावेळेला काही अयोग्य घडते त्यांना बाहेर दिसेल तेव्हा त्यांना कळेल सुद्धा की बघा हे अयोग्य आहे आणि आई बाबांनी सांगितलेलं हे योग्य आहे, त्यांनी कधीच खरं माझ्यापासून काही लपवलं नाही.
मग बाळ एकदा एक संभोग झाला त्यांच्यामध्ये आणि आतमध्ये स्त्री बीज आणि शुक्राणूंचं जर मिलन झालं की जे तयार होतं त्याला झायगोट असं म्हणतात. आणि तोच ते खरं गर्भ ज्याला आपण म्हणतो मराठीत, तो हळूहळू हळूहळू पोटात वाढत जातो. त्याला जवळजवळ 9 महिने लागतात. जसा जसा तो वाढत जातो तसं स्त्रीच्या पोट सुद्धा बाहेर येताना दिसतं, मोठं पोट दिसताना दिसतं. आणि मग साधारण 9 महिने झाले, आता मुलं मोठी असतील तर हे सांगायला हरकत नाही की 9 महिन्यानंतर स्त्रीला मग पोटामध्ये ज्याला आपण म्हणतो लेबर पेन्स किंवा तिला ज्याला तिची डिलिव्हरी होणार असते त्याला येणाऱ्या पेन्स आहेत त्या सुरुवात झाल्या की शेवटी तिचे ते बाळ जे आहे ते तिच्या योनी मार्गामधूनच बाहेर येतं. आणि ते बाहेर येत असताना डॉक्टर तिची पूर्णपणे मदत करतात. तिला त्रास होणार नाही, तिला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर वैद्यकीय मदत तिला मिळेल. अशा पद्धतीने आपण मुलीला मॅटर्निटी होममध्ये घेऊन जातो आणि तिथे डॉक्टरांच्या प्रेझेन्समध्ये ते बाळ बाहेर काढलं जातं. म्हणजे योनी मार्गामधूनच सर्व बाळांचा जन्म होतो. आता हे सांगितलं आपण, याच्यात काय चुकीचं? काहीच नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पॉर्न. म्हणजे मोस्टली काय होतं की आई वडील ते शिक्षण ते योग्य वेळेत मुलांना देत नाही, मग मुलं बाहेर जातात किंवा मित्रांकडे जातात, मग त्यानंतर पॉर्न बघायला सुरुवात करतात. मग आई वडिलांना वाटतं अरे बापरे माझं मूल बिघडलं की काय. मग मुलांनी पॉर्न पाहावं का? जर मुलं पॉर्न पाहतायत हे आई वडिलांना कळलं तर त्यांनी त्यांना थांबवावं का? काय वाटतं तुम्हाला? असं आहे की तुम्ही थांबवा किंवा न थांबवा, मुलं काही 24 तास तुमच्या बरोबर नसतात. त्यांचा साधा स्मार्टफोन जरी त्यांच्या हातात असला तरी त्यांना त्यातून पॉर्न ऍक्सेस करणं फारसं अवघड नाही. त्यामुळे तुम्ही थांबवून ती थांबू शकणार नाही. म्हणजे तुम्ही किती हे पाहू नका रागावलात, त्यांचा मोबाईल जरी काढून घेतला तरी ह्या सर्व गोष्टींनी खरं फारसा फरक पडत नाही. आम्ही अनेक वेळेला म्हणतो की मुलांना वाढीच्या वयात, तरुण वयात येत असताना ज्याला मुलांना लैंगिक शिक्षण देतो त्याला एक गोष्ट त्यांना सांगावं की जबाबदार लैंगिक वर्तन आणि बेजबाबदार लैंगिक वर्तन ह्यामधला फरक काय आहे. आणि तो जर फरक विस्तृतपणे मुलांना सांगून जर शिकवला असेल तर मुलांना कळतं की पॉर्न बघणं किंवा पॉर्न मध्ये जे ऍक्टर्स आहेत त्यांनी तसं वागणं हे कसं बेजबाबदार वर्तन आहे त्यांना त्यातूनच कळत आहे. तर साधारण मी अनेक वेळेला समजावून सांगताना सांगतो की बघा, आपण आपला समजा एखादा शेजारी किंवा आपल्याला ओळखीचा एखादा माणूस अचानक समजा रस्त्यामधून नग्न चालायला लागला आणि तो पाहिला तुम्ही, तर तुम्हाला काय वाटेल? तो कोणाशी काही वाईट वर्तन करत नाही, फक्त तो कपडे काढून नग्न अवस्थेमध्ये रस्त्यातून चाललेला आहे, लोक त्याला पाहतात. तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल त्याला वेळ लागले का, तो काहीतरी चुकीचं करतोय. म्हणजे केवळ तो माणूस नग्न असला तरी आपण चटकन त्याच्यावरती बोट ठेवून म्हणतो हा चुकीचं वागतोय किंवा हा वेडपट आहे का काय. तर पॉर्नमध्ये काम करणारे जे ऍक्टर आहेत ते एक तर नग्न तर असतातच, पण कॅमेऱ्यासमोर हे पूर्ण माहीत असताना की हे सगळं शूटिंग चाललेलं आहे, हेतू पुरस्सर हे शूटिंग करू देतात आणि कॅमेऱ्यासमोर ह्या सर्व प्रकारच्या लैंगिक संबंधांची चाळे जे असतील गोळी स्टिक करतात. ही माणसं नॉर्मल असतील आणि अशा लोकांनी केलेलं वर्तन पॉर्नमध्ये आपण बघायचं आणि बघून बघून कुठेतरी आपण ते एम्युलेट करायला सुरुवात करून त्याच्या म्हणजे कळत न कळत आपण जसं सिनेमात हिरोचं गाणं ऐकलं की आपल्याला कुठेतरी त्याच्यासारखी हेअरस्टाईल करावी, त्याच्यासारखी कपडे करावे असं वाटतं. आपल्यावरती या गोष्टींचा परिणाम होतो. त्यामुळे पॉर्न बघून तुम्ही ज्याला योग्य आनंदीदायी लैंगिक संबंध कसे असतात स्त्री आणि पुरुषामध्ये लग्न झाले, ज्यावेळेला ते एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांकडे आकर्षित होतात, त्यांची लग्न ज्यावेळेला होतात त्यावेळेला ते ज्यावेळेला एकमेकांशी ज्या पद्धतीने हळूवार प्रणयाने सुरुवात करत करत मग उत्तेजना वाढत जाते, एकमेकांना शरीर सुख देत देत मग त्यांच्यामध्ये जो संभोग होतो, अशा पद्धतीने कधीच पॉर्नमध्ये दाखवत नाही. पॉर्नमध्ये ज्या पद्धतीने दाखवतात ते खूप हिडीस असतं, ते खूप अतिशयोक्तीपूर्ण असतं. अनेक कॅमेरे लावलेले असतात, ते काम करणाऱ्या लोकांना विविध पद्धतीचे अंगविक्षेप करायला सांगितलेले असतात, त्यांना विविध प्रकारचे हावभाव करायला सांगितलेले असतात. त्यातलं काहीच खरं नैसर्गिक नसतं. ते केवळ त्या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये बिझनेससाठी निर्माण केलेला तो एक प्लॉट असतो आणि तो बघून आपण ते जणू काही खरं आहे किंवा असंच असायला हवं किंवा असंच होईल आपल्याही बाबतीमध्ये किंवा स्त्रीला असं हवं असतं. पुरुषाला अरे ती स्त्री अशा पद्धतीच्या स्त्रीशी तुम्ही उद्या लग्न करणार आहात का, किंवा अशा पद्धतीची स्त्री तुमची गर्लफ्रेंड असणार असेल का, किंवा अशा पद्धतीचा पुरुष की जो पॉर्नमध्ये काम करतोय तो तुम्ही नवरा म्हणून करून घेणार आहात का. म्हणजे ज्यावेळेला तुमचं लग्न होईल किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला स्त्री आणि पुरुष म्हणून तुम्ही एकत्र याल तर तुमच्यामध्ये होणारे संबंध हे तसे असूच शकत नाही. जसं सिनेमातल्या फाईट्स आपण बघतो, तो हिरो एक ठोसा दिला की माणूस हवेत उडतो, प्रत्यक्ष त्या हिरोमध्ये ती क्षमता नसते, पण ते मनोरंजनासाठी निर्माण केलेलं असतं, अतिशयोक्तीपूर्ण असतं. त्याप्रमाणे प्रॉन हे अतिशयोक्तीपूर्ण आहे, ते नैसर्गिक नाहीये. असे लैंगिक संबंध होतच नसतात. हे केवळ हे पॉर्न स्टार आहेत हेच करतात, तेही त्यांच्या वैयक्तिक जीवनात खरं तर करत नाही.
ते केवळ त्यांना डायरेक्टरने सांगितले म्हणून ते विशिष्ट पद्धतीने करतात, त्याचं चित्रीकरण विशिष्ट पद्धतीने केलं जातं कारण ती इंडस्ट्री आहे, त्यांना पैसे कमवायचे. पण प्रत्यक्ष जीवनात असं होत नाही. हे सांगितल्याने काय होईल की जेव्हा मुलांनी अगदी पाहिलं पॉन तर ते म्हणजे असं थोडीच होतं. जसं आपण सिनेमातली फाईट बघताना म्हणतो असं खरं थोडी होतं. खरं तो अजय देवगण असा 4 जणांना मारू शकेल का? नाही, प्रत्यक्ष जीवनात नाही, पण करमणुकीसाठी आपण ते बघतोय. त्यामुळे पॉन जरी पाहण्यात आलं तरी हे अनैसर्गिक आहे किंवा असं होत नसतं. ही जर भावना पाहताना असेल तर त्याच्यामध्ये जी मुलं ओढली जातात ती ओढली जाणार. म्हणजे तुम्ही म्हणताय पालकांनी हे आधीपासून सांगायला हवं की पॉन हा एक प्रकार तू कदाचित तुला पाहिला असशील तू ऑलरेडी, किंवा तू कदाचित तुला कधी ना कधी मित्रांकडून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कुठेतरी ते पाहायला मिळेल. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष एकमेकांशी वेगवेगळ्या पद्धतीने लैंगिक संबंध करताना त्याचं चित्रीकरण केलं असतील. पण हे लोक बघ ना, आपण काका आहेत, मामा आहेत, हे लोक अशा पद्धतीने अशा गोष्टी करतील का? तुझे मित्र आहेत. कारण ही मंडळी कशी, आपण सगळे सभ्य समाजामधले लोक आहोत. याचा अर्थ असं नाही की आपण लैंगिकतेला विरोध करतोय, आपण लैंगिकतेचा स्वीकार करतोय. आपण लग्नानंतर नवरा बायकोनी खूप लैंगिक संबंध ठेवून एकमेकांना त्याचं सुख द्यावं, आनंद द्यावा, खूप आनंद मिळवावा, हे आपण म्हणतोय, त्याच्या आपण विरोधात नाहीये. पण या इंडस्ट्रीने त्याचा हा जो बाजार केलेला आहे त्यामुळे आपण जे कुठेतरी अयोग्य पद्धतीचे संकेत आपल्याला मिळत असतात त्यातून आपण कुठेतरी शिकतो. आणि उदाहरणार्थ लग्न झाल्यानंतर तो पॉर्न स्टार जसा वागतोय तसा जर तुझ्या बायकोशी तू वागायला लागलास तर तिला ते चालणार आहे का? किंवा तिने त्या पद्धतीची अपेक्षा आपल्या नवऱ्याकडनं केली तर ती तू पूर्ण करू शकणार आहेस का? मग जर असं काहीतरी अतिरंजित आपण बघणार असलो, त्यातनं आपल्या कुठेतरी अपेक्षा चुकीच्या आणि वाढवून ठेवणार असलो तर त्याने तुझ्या प्रत्यक्ष जीवनामध्ये नुकसान. आता एक डॉक्टरही असल्यामुळे मला इतक्या असंख्य वेळेला मी पाहिलेलं आहे की लग्न झालेला माणूस, पुरुष किंवा स्त्री वेगळे वेगळे तरी येतात किंवा एकत्र येतात, त्यांच्या जीवनामध्ये लैंगिक संबंधांमध्ये खूप विचका झालेला असतो की त्यांना ते जमत नसतात, त्यापासून आनंद मिळत नसतो, एकमेकांवरती आळ घातले जातात. आणि त्याचं जर आम्ही त्याची हिस्ट्री ज्याला घेतो त्याला अनेक वेळेला दिसून होतं की ज्या व्यक्तींनी लग्नाच्या आधी खूप पॉर्न पाहिलेला आहे त्यातनं खूप काही विकृत गोष्टी शिकलेल्या आहेत आणि त्या विकृत गोष्टी लग्नानंतर स्वतःच्या पत्नीशी किंवा स्वतःच्या नवऱ्याशी संबंध करताना त्यांनी जर त्या करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे जे गैरसमज होतात किंवा त्यामुळे दोघांमध्ये जे वाद निर्माण होतात ते पुढे विकोपाला जाऊ शकतात. आणि तू तसं का करत नाही जशी ही पॉर्न मधली मुलगी करते, किंवा तुम्ही असे का नाही तसा पॉर्न मधला पुरुष आहे का, अशी कंपॅरिझन तुम्ही करत राहू लागता. आणि त्या कंपॅरिझनमुळे तुमच्या स्वतःच्या जीवनामधले जे लैंगिक संबंध आहेत ते तुम्हाला आनंदित वाटतं. त्यामुळे तुमचं उर्वरित आयुष्य की जे लग्नानंतर तुम्ही अनेक वर्ष विवाहित राहणार आहात आणि ते विवाहित जीवनात शरीर सुखाचा आनंद घेणार असाल त्याचं तुम्ही वाटोळं करून ठेवता. त्यामुळे हे बघून ह्याने संस्कारित होऊ नका. कधी चुकून पाहण्यात आलं ठीक आहे, हे बघून जसं एखाद्याचं खून होताना आपण बघितलं तर आवडतं का आपल्याला ते बघायला? एखादा हिंसक प्रसंग जरी आपण कुठे असला तरी आपण टाळतो बघण्याचा, कारण ते कशासाठी बघायचं, आपण त्या मार्गाला जाऊ नये. तर हे कशासाठी हे हिडीस प्रकार आपण बघायचे, हे अबनॉर्मल लोकांनी केलेलं अबनॉर्मल वर्तणूक आपण कशाला बघायची, हे जर आपल्याला कळलं तर आपण त्यापासून दूर राहणं काय अवघड नाही. म्हणजे मला असे अनेक तरुण माहिती आहेत की जे 16, 18, 20, 25 वर्षाचे आहेत, त्यांनी पॉर्न पाहिलेलं असतं पण ते त्याच्या नादी लागलेले नसतात. आणि त्याच्या नादी लागून अभ्यासाकडे दुर्लक्ष केलंय, करिअरकडे दुर्लक्ष केलंय आणि त्यांना काहीच पुढे जमेना. लग्नानंतर शारीरिक संबंध सुद्धा जमेनात, कारण का पॉर्न बघून बघून त्यांनी त्या संबंध चुकीच्या गोष्टी शिकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांचं सर्व पातळीवरती नुकसान झालेलं आहे. मी असंख्य केसेस पाहिले. पुढचा प्रश्न आहे की स्तन मोठं होणं, ब्रेस्ट साईज वाढणं आणि पिरियड्स येणं याबद्दल मुलीलाही आणि मुलालाही कोणत्या वयामध्ये सांगावं आणि कसं सांगावं? हा मला तुमचा प्रश्न विचारणं मला आवडलं, कारण का मुलांनाही हे मुलींबद्दल माहिती असायला हवं आणि मुलींनाही हे खरं मुलांबद्दल माहिती असायला हवं. त्यामुळे अनेक वेळेला मला हेही म्हणतात की तुम्ही ज्यावेळेला शाळेत लैंगिक शिक्षण देतात त्या मुलींना वेगळं द्यावं आणि मुलांना वेगळं. आम्ही याच्या विरोधात. मी म्हणतो तुम्ही फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे किंवा भूगोल आहे, इतिहास आहे, शब्द शिकवताना मुलांना मुलींना वेगळं शिकवताना मुलींना शिकवणारा भूगोल वेगळा आणि मुलांना वेगळा असा नसतो. त्यामुळे हे खरं शास्त्र आहे. उलट मुलांनाही मुलींच्या बाबतीतली सगळी माहिती असायला हवी, कारण उद्या लग्न झाल्यानंतर एका स्त्री बरोबर ते पूर्ण आयुष्य घालवणार आहे. म्हणजे आई वडिलांबरोबर जितकी वर्ष घालवली त्याच्यापेक्षा जास्त वर्ष ते आपल्या पत्नी बरोबर घालवणार आहेत आणि ती एक स्त्री आहे. त्यामुळे मुलांना वाढीच्या वयामध्ये त्यांच्या शरीरात होणारे बदल जशी माहिती असायला हवेत तसे स्त्रीमध्ये शरीरात तिच्या काय बदल होणार आहेत याची पूर्ण माहिती असायला हवी. त्याने ती मुलं सेन्सिटिव्ह होतात. त्यामुळे उगीच हसणं, मुलींची चेष्टा करणं हे त्यांच्याकडनं होत नाही. तर बाबा तू आता मोठा होत चाललाय, मुलगी जशी मोठी होत चालली
तर तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल आता घडणार आहेत हे बदल घडायच्या आधीच सांगणं योग्य. म्हणजे त्याला घडायला लागतात त्याला मुलं एक तर त्यासाठी तयार असतात, त्यांना माहिती असतं. मुलीला जर आधीच माहिती असेल की मला आता पिरियड येणार आहे किंवा माझी पाळी सुरू होणार आहे, तर जेव्हा ती सुरू होईल ती त्याला आनंदाने सामोरी जाते. अरे बरं झालं मी मोठी झाले, माझी पाळी सुरू झाली. पण तिला जर आपण काहीच सांगितलं नसेल तर अचानक एके दिवशी योनी मार्गातून सुरू झालेला रक्तस्राव हा धक्कादायक सुद्धा ठरू शकतो, ट्रॉमॅटिक सुद्धा ठरू शकतो. त्यामुळे मुलांना आणि मुलींना दोघांनाही त्यांच्या शरीरात पौगंडावस्थेत होणारे जे जे काय बदल होणार असतात हे सगळे योग्य वयात बदल होण्याच्या आधीच समजावून सांगणं फार गरजेचं. म्हणजे तरी साधारणतः वय किती असावं? मी तर म्हणतो प्रत्येक वया म्हणजे अगदी शाळेच्या पहिल्या इयत्तेपासून शाळेमधून मूल अगदी 10वी पासून बाहेर प्रत्येक इयत्तेमध्ये ग्रेडेड फॉर्ममध्ये त्यांना योग्य ते शिक्षण द्यायला हवं. म्हणजे पालकांनी द्यायचं जर टाळलं असेल तर शाळेने खरं द्यायला हवं. निदान मुली कारण मुलांना जेव्हा मुलीला पाळी सुरू व्हायच्या आधी म्हणजे मुलीला पाळी 8 आणि 9 वर्षाची असताना सुद्धा आजकाल सुरू होती. म्हणजे तिला योग्य कधी वेळ 7 वर्षाची 7 म्हणजे झाली की ती पहिली दुसरी मधली होती. मुलांच्या बाबतीमध्ये भले मुलांमधले बदल थोडेसे 1-2 वर्ष उशिरा होतात, त्यांना जर हे माहिती असेल की मुलींना पाळी येते, माझ्या आईलाही येत होती, माझ्या दिदीला माझ्या बहिणीला सुद्धा येते आणि पाळी येणं हे खरं स्त्रीत्वाचं उत्तम लक्षण आहे. ती हेल्दी आहे, ती नॉर्मल आहे हे त्यातून दिसून येते. एखाद्या मुलीला जर पाळीच आली नसेल तर तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. म्हणजे पाळी येणे काही वाईट गोष्ट नाहीये, त्याच्यात चुकीचं काहीच होत नाही. ती निसर्गाने दिलेली उत्तम देणगीच आहे. हे त्याबद्दल सांगताना जर ह्या शब्दात सांगितलं असेल तर त्या मुलींच्या बाबतीत ती मुलं सेन्सिटिव्ह होतात. समजा एखाद्या मुलीला वर्गामध्ये अगदी 5वी 6वीत असल्या मुलीला जर पाळी येत असल्यामुळे तर ती थोडी बावरत असेल किंवा ती पॅड वापरत असेल किंवा तिच्या हालचालीमधून जाणवत असेल तर तिच्या बाबतीत तुला सेन्सिटिव्हिटी दाखवणं हे मुलांना जर योग्य वेळात शिकवलं असेल तर उगीच तिच्याकडे बघून हसणं किंवा तिची चेष्टा करणं असं तरी निदान ती करणार नाही. त्यामुळे दोघांनाही याबद्दलची माहिती द्यायलाच हवी. म्हणजे मी तर म्हणतो 2री 3रीचं वय सुद्धा अगदी योग्य वय आहे. आता हे तुमच्यामध्ये होणारे बदल आहेत, हे आज होतील, उद्या होतील, वर्षभराने होतील, 2 वर्षांनी होतील, पण हे बदल तुमच्या शरीरात होणार आहेत हे त्यांना सांगायला काहीच हरकत नाही. आणि हे सांगितल्यामुळे मुलं बावरत कधीच नाही, त्यांना ते नॉर्मलाइज वाटायला अगदी अगदी अगदी. बरं, पुढचा प्रश्न आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की एका ठराविक वयानंतर मुलांनाही आणि मुलींनाही चेहऱ्यावर केस येणं किंवा प्रायव्हेट पार्ट्सच्या इथे केस येणं किंवा लिंग ताठ होणं अशा गोष्टी व्हायला लागतात ज्याबद्दल त्यांना आधी माहितीच नसतं आणि मग ते त्यावेळेस कन्फ्यूज होतात की बाबा हे सगळं काय आहे किंवा हे का होतंय किंवा घाबरतात. मग त्याबद्दल जर मुलांना सांगायचं असेल तर कसं सांगावं पालकांनी? तेच आता हे बदल होण्याची जे वय आहे, जसं मुलीच्या बाबतीत आपण म्हटलं की त्याला पाळी सुरू होण्याच्या आधीच पाळीबद्दल माहिती असावी. साधारण मुलांच्याही बाबतीमध्ये की खरं इंद्रियात ताठरता येणं हे तर अगदी बालपणापासून अगदी गर्भात असताना सुद्धा तो होत असतो. त्यामुळे एक आहे की मुलं एका विशिष्ट वयात गेल्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन तयार व्हायला लागतो आणि त्याचा संचार शरीरामध्ये सुरू झाला की त्यांच्या मनामध्ये ह्या लैंगिक भावना जागृत व्हायला लागतात, लैंगिक विचार मनामध्ये यायला लागतात, स्त्रीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बदलते, त्यांचं स्वतःच स्त्रीच्या शरीराकडे ते आकर्षित व्हायला लागतात, तिचा बांधा त्यांच्या ध्यानात यायला लागतो. आणि मग त्यांना कळतं की जेव्हा अशा पद्धतीच्या भावना आपल्या मनात निर्माण होतात त्याला आपलं इंद्रिय ताठ होतं. इंद्रिय ताठ होतं एवढंच नाही की ताठ असलेल्या इंद्रियाला जर आपण स्पर्श केला तर तो अधिक सुखदायक वाटतो. आणि एखादी गोष्ट जशी आपल्याला जितकी जास्त आवडते तितकं जसं मुलांना तो स्पर्श आवडत असेल तर तो ते अधिक ते स्पर्श करतात, त्याने त्यांना त्यापासून मिळणारा आनंद आहे तो सुद्धा वाढत जातो. यालाच खरं तर हस्तमैथुन किंवा मॅस्टर्बेशन म्हणतात. आणि मग अचानक तो मिळणारा जो आनंद आहे तो एका विशिष्ट लेवलला पोहोचला की वीर्यस्खलन होतं. तेही ते पहिल्यांदा बघतात त्याला त्यांना जर माहिती आधी असेल की ज्याला ह्या पद्धतीची क्रिया ज्याला हस्तमैथुन म्हणतात ही केल्यानंतर वीर्यस्खलन होतं आणि ह्यापासून आनंद मिळतो. आणि हे करण्यामध्ये खरं चुकीचं काही नाही, पण हे प्रायव्हसीमध्ये करावं, हे कुणाच्या समोर करू नये, हे करत असताना स्वच्छता बाळगावी, हे आपलं आपण करावं. अशा पद्धतीचे तुम्ही त्याबाबतचे साधे नियम जर पाळले आणि हे केलं तर ते करण्यामध्ये चुकीचं काही नाही. उलट त्यामुळेच तुमच्या मनात होणारी जी लैंगिक ज्या भावना ज्या साठत जातात किंवा वाढत जातात त्याचा निचरा होतो आणि मग तुमच्याकडनं काही एखादं गैरवर्तन होणार. त्यामुळे हस्तमैथुन करणं ही काहीही चुकीची घटना नाही, ते अवश्य करावं, इच्छा झाल्यानंतर करावं. फक्त त्याबाबत स्वच्छता बाळगणं, ते प्रायव्हसीमध्ये करणं, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबरोबर न करणं किंवा ते करत असताना अशा पद्धतीने करू नये की ज्याच्यामुळे शरीराला इंद्रियाला काहीतरी इजा होईल. या पद्धतीने तुम्ही जर केलं, जसं आपण जेवायच्या आधी हात धुतो, जेवल्यानंतर हात धुतो, साधे हायजीनचे नियम आहेत ते पण हस्तमैथुनी करत असताना उगीच रात्री आपण झोपलेल्या गादीत असताना केलं तर ते उडणारे वीर्य सगळं तुमच्या
तिथे सांडलेलं असेल ते तसंच तुम्ही राहू दिलं, तो चिकटपणा जो आहे तो ओलेपणा आहे, त्याच्यामुळे कुठेतरी त्वचारोग निर्माण होतील. त्यामुळे त्याबाबत स्वच्छता बाळगणं हे शिकवणं गरजेचं आहे. करणं चुकीचं नाही, पण त्याबाबतची जी स्वच्छता जर आपण बाळगली नाही तर मग कुठे साधे त्वचारोग वगैरे सुद्धा त्यामुळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्याबाबतची माहिती खरं देणं ही योग्य असं मला. बरं, पुढचा प्रश्न आहे की म्हणजे आता माझं वय आहे 24 वर्ष. आता सुद्धा मी माझ्या मम्मी सोबत किंवा पप्पांसोबत बसलेली असेल, कोणती तरी रोमॅन्टिक सिरियल सुरू आहे आणि एखादा किसिंग सीन येतोय किंवा फक्त ते क्लोज येत आहेत, हे जरी सुरू असेल तर मी उठते किंवा किचनमध्ये जाते, नाहीतर बेडरूममध्ये जाते, नाहीतर आई चॅनल बदलते. मग असं जर होत असेल, म्हणजे आताही असं होतं आणि बऱ्याच ठिकाणी होतं, तर मग त्यावेळेस चॅनल खरंच बदलावा का आणि मी खरंच तिथून उठून जायला पाहिजे का, की आई वडिलांनी सोबत बसून या सगळ्या गोष्टी बघणं आता नॉर्मल झालं पाहिजे? नॉर्मल झालं पाहिजे, एका शब्दात सांगायचं तर काय आहे की आपण आई आणि वडील काय कुठलं विकृत बघत नाहीये, एखाद्या टेलिव्हिजन सिरियल बघतायत किंवा सेन्सॉर बोर्डने पास केलेला सिनेमा बघतायत. त्यामुळे समजा कुठे मिठी मारण्याचा सीन आहे किंवा ते किसिंग सीन आजकाल यायला लागलेत आपल्या आई ह्याच्यामध्ये असेल, तर तो अगदी मुलांनी विचारलंच की मम्मी, अगदी लहान मुलं मम्मी हे काय चाललंय किंवा असा प्रश्न विचारला तर बाबा ते एकमेकांना प्रेम व्यक्त करण्याचा तो भाग आहे आणि असं केलं जातं, त्याच्यात चुकीचं काही नाहीये. आणि तसं करत असताना उगीच आपण ऑकवर्ड झालो तर ती मुलं एका बाजूने बघत असतात की अच्छा हा सीन चालला, आई कशी वागते आपण बघूया, पप्पांचं काय होतं आपण बघूया. पण पप्पा ते इतर सीन बघतात त्या पद्धतीने निष्पापपणे ते बघत राहिले तर तो काय सीन काय अर्धा तास चालणार नाहीये, अर्धा एक मिनिटात ते पुढे जातं. आपण त्यामध्ये मोकळेपणा असेल आणि त्यालाही आपण एक नॉर्मल बाब आहे, कारण उद्या तो मुलगा उद्या लग्न होईल, त्याच्या पत्नी आणि त्याच्या नवरा बायकोमध्ये किसिंग होणारच आहे, तेव्हा आपण काही चुकीचं करत होतो असं वाटतं. एवढंच आहे की ज्याला स्त्री आणि पुरुषांमध्ये शारीरिक जवळीक होते ती प्रायव्हसीमध्ये व्हायला, आणि कुठेतरी या किसिंग सीन मधनं होतं असं की कुठेतरी हे संकेत मिळतात की हे कॅमेऱ्यासमोर करतायत, मग ह्याला प्रायव्हेट कसं म्हणायचं. त्या अर्थीच आपल्याकडे सुद्धा, आपल्या देशामध्ये सुद्धा पूर्वी आपले सेन्सॉर बोर्ड किसिंग सीन अलाउड करत नव्हतं. हे चुकीचे आहेत म्हणून नाही, काही गोष्टी प्रायव्हसीमध्ये केलेल्या योग्य. त्यामुळे आणि शिवाय आजकाल गंमत अशी होती की जे नट नटी किसिंग सीन देत आहेत त्या नटा नटी बद्दल त्यांना आधीचही माहिती आहे की याचं लग्न तर तिच्या बरोबर झालेलं आहे आणि तिचं लग्न तर ह्याच्या बरोबर झालंय. हे फक्त इथे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस आहेत पण किसिंग सीन देतात, म्हणजे लग्न झालेल्या नवरा बायकोच्या व्यतिरिक्त सुद्धा इतरांशी किस केलेलं चालतं, ते कॅमेऱ्यासमोर टिपलेलं सुद्धा चालतं. कुठेतरी हे संकेत मिळत आहेत, पण आता ह्याला आपण टाळू शकणार आहे, ह्याला आपण टाळू शकणार. जे आपण टाळू शकत नाही त्याला सामोरं जाणं हाच सगळ्यात योग्य पर्याय. त्याला चुकीचंही म्हणू नये, त्याला टाळूही नये असं माझं मत. प्रेग्नन्सी बद्दल मुलांना कधी सांगावं, कसं सांगावं? मी मगाशी खरं ह्याबाबत बोललो की सांगावं असं की स्त्री आणि पुरुषांमध्ये जर संभोग घडला तर प्रेग्नन्सी होऊ शकते. मग लग्नाच्या आधी जर एखाद्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये अशा पद्धतीचे संबंध घडले तर ती मुलगी प्रेग्नंट राहू शकते. म्हणजे अमेरिकेसारख्या देशानेही जो डिक्लेअर केलेला आकडा आहे की अगदी 13, 14, 15 वर्षाच्या सुद्धा हजारो मुली या प्रगत देशात सुद्धा प्रेग्नंट होतात. टीनेज प्रेग्नन्सी या विषयावरती तिथे खूप लिहिलं गेलेलं आहे आणि जागरूकता निर्माण केली आहे. त्याप्रमाणे संभोग घडला स्त्री आणि पुरुषामध्ये की त्यामुळे गर्भधारणा होऊ शकते आणि स्त्री गरोदर राहू शकते. त्यामुळे मी म्हटलं ना, बेजबाबदार लैंगिक संबंध असू नये. त्यामुळे खरं तर हे लग्नानंतर करायला हवे. आणि समजा एखादे विशी गाठलेली काही मुलगा आणि मुलगी त्यांचं लग्न झालेलं आणि त्यांचे संबंध समजा होत आहे तर तेही तुम्ही जर जबाबदारीने केले, जबाबदार पद्धतीने केले तर अशाला मग गर्भधारणा होऊ नये म्हणून त्यासाठी कुठली गर्भनिरोधक साधनं वापरता येऊ शकतात याची माहिती त्यांना सेक्स एज्युकेशनचा भाग म्हणून देणं गरजेचं आहे. असे आज अनेक विशीतले बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत की जे संबंध करतात, पण त्यांना संबंध करत असताना तुम्ही गर्भधारणा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी कशाचा वापर केला पाहिजे याची माहिती देणं फार गरजेचं आहे. बरं, पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज, म्हणजे लैंगिक संबंधातून होणारे आजार, जे खरं तर खूप घातक असतात आणि तेवढेच गंभीर सुद्धा आहे हा विषय. त्याबद्दल मुलांना कसं सांगावं? आता असं आहे की जसं आपण शाळेमध्ये मुलांना विज्ञानाविषयी शिकवत असताना आता कोविडमुळे तर खूप जागरूकता आलेली की हवेतून काही डिसीजेस आहेत, इन्फेक्शन्स आहेत ती पसरतात, पाण्यामधूनही काही इन्फेक्शन्स पसरतात ज्याला आपण वॉटर बॉर्न डिसीज म्हणतो. तसेच व्हेक्टर बॉर्न डिसीज म्हणतो जे डासांमुळे वगैरे पोचतात. त्याप्रमाणे लैंगिक संबंध केल्यानंतर काही डिसीजेस, काही रोग आहेत ते एकमेकांना दिले गेले जाऊ शकतात. ते खास लैंगिक संबंधांमधूनच दिले जाऊ शकतात असे आहेत. तसं आता म्हटलं त्याप्रमाणे हवेतून होणारे, पाण्यातून होणारे रोग. तर असे जे रोग आहेत ते खरं तर
काही त्यातले रोग हे खूप प्राणघातक सुद्धा ठरू शकतात, त्रासदायक सुद्धा ठरू शकतात. उदाहरणार्थ HIV एड्स जो आहे. तर त्यामुळे तुम्ही शारीरिक संबंध ज्या व्यक्तीशी ठेवता ते जर जबाबदार पूर्ण नसतील तर त्यामुळे जर समोरच्या व्यक्तीला जर अशा पद्धतीचा रोग झाला असेल तर तो तुम्हाला त्याच्यापासून होऊ शकतो. आणि तो झालाय की नाही हे अनेक वेळा त्या व्यक्तीलाही माहिती नसतं, म्हणून तर त्याला गुप्त रोग हा शब्द आपण वापरतो. जे झालेल्या व्यक्तीलाही आपल्याला तो आहे याची कल्पना नसते, तो पाहून कळणार नाही तुम्हाला, पण त्या व्यक्तीशी संबंध ठेवल्यामुळे तुम्हाला तो रोग होऊ शकतो आणि तो प्राणघातक होऊ शकतो. एड्सच्या बाबतीत म्हणते किंवा पण पूर्वीच्या काळात सिफिलिस सारखे रोग आहेत ते सुद्धा प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळे आपण जे म्हणतो की बेजबाबदार लैंगिक संबंध म्हणजे याची माहिती न ठेवता कुणाशीही संबंध ठेवणं की ज्या व्यक्तीकडून आपल्याला हे संबंध होऊ शकतो. उदाहरणार्थ समजा एखादी वेश्या आहे की जी अनेक पुरुषांबरोबर संबंध करत असते आणि तिला समजा ह्यातला रोग होण्याची शक्यता अधिक असते कारण तुमचे अनेकांशी संबंध आणि तुम्ही वेश्यागमन केलं तर त्यावेळेला तुम्हाला तिच्याकडनं होण्याची शक्यता खूप मोठी आहे. किंवा अगदी वेश्यागमन सोडा, समजा एखादी अशी स्त्री किंवा एखादा असा पुरुष की ज्याने अनेक स्त्रियांशी संबंध ठेवलेले आहेत, ती त्यांच्या ती जीवनशैली आहे समजूया, त्याने अनेक स्त्रियांशी संबंध ठेवलेले, एखाद्या पुरुषाने अनेक स्त्रियांशी किंवा त्या स्त्रीने अनेक पुरुषांशी संबंध ठेवले. अशा लोकांनी त्यांनी जर याची काळजी घेतली नसेल तर अशा व्यक्तींना अशा पद्धतीचा रोग ऑलरेडी झालेला असण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि तुम्ही पुन्हा जाऊन अशा व्यक्तीशी संबंध केले तुम्हाला ते होण्याची शक्यताही जास्त आहे. आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून किंवा तिच्या अगदी प्रायव्हेट पार्ट्सकडे बघूनही तुम्हाला हे कळू शकणार नाही की या व्यक्तीमध्ये तो रोग आहे की नाही. त्यामुळे हा एक म्हणजे घातक प्रकार आहे. त्यामुळे शरीर संबंध ठेवत असताना आम्ही तर आजकाल म्हणतो लग्नाच्या आधी सुद्धा दोघांनी आपापली HIV टेस्ट करावी. होणाऱ्या बायकोबद्दल किंवा होणाऱ्या नवऱ्याबद्दलचे हे स्टेटस माहिती असायला, कारण उद्या तुमचे शारीरिक संबंध नक्की येणार आहे. त्यामुळे असे रोग आहेत आणि एक नाही अनेक आहे. म्हणजे अशा 30 पेक्षा अधिक रोगांबद्दलची आज मेडिकल सायन्सला माहिती आहे आणि ते शारीरिक संबंधातून होऊ शकतात आणि ते खूप मोठ्या प्रमाणात एक डॉक्टर म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळे त्याचं प्रमाण समाजातही खूप मोठं आहे. त्यातले बरेचसे ट्रीट करून म्हणजे उपाय करून नीट होण्यासारखे आहे, पण बरेचसे खूप त्रासदायक सुद्धा ठरू शकतील असे आहे. त्यामुळे याबद्दलची माहिती मुलांना ज्या वयात ते लैंगिक संबंध ठेवू शकतील. इव्हन अनप्रोटेक्टेड सेक्स बद्दल सुद्धा सांगणं खूप गरजेचं नाही, पण त्याच्यामध्ये असं आहे की अनेक वेळेला हे सांगितलं जातं की तुम्ही कॉन्डोम वापरला की तुम्हाला होणार नाही, पण हे खरं चुकीचं आहे. म्हणजे कॉन्डोम वापरू नका असं मी म्हणत नाही. जसं आपण म्हणतो हेल्मेट वापरा, अरे पण हेल्मेट तुम्हाला सर्व प्रकारच्या अपघातातून वाचवू शकेल का? तुमच्यावरूनच ट्रक गेला तर तो हेल्मेट काय वाचवू शकेल का तुम्हाला? नाही. हा हेल्मेट थोड्या प्रमाणात तुमचं संरक्षण करेल. त्याचप्रमाणे कॉन्डोम हा सुद्धा जो आहे हा थोड्या प्रमाणात तुमचं संरक्षण करू शकतो. पण म्हणजे कॉन्डोम वापरला म्हणजे तुम्हाला आता STD होणारच नाही असं काही समजू नये. जसं मी आता हेल्मेट घातले म्हणजे मी ऍक्सिडेंट मध्ये कधी मरणारच नाही असं समजू नये. तसाच हा सुद्धा प्रकार आहे. कारण का कॉन्डोम हा फक्त शिश्नावरती चढवला जातो. जननेंद्रियाचा बराचसा भाग हा कॉन्डोमनी कव्हर झालेला असतो. त्यामुळे शारीरिक संबंध होत असताना जे शारीरिक स्त्राव जे एक्सचेंज होतात किंवा जे एकमेकांना टच होतात त्यातून हे STDs ट्रान्समिट होऊ शकतात. त्यामुळे केवळ कॉन्डोम घातला म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात असं मानणं सुद्धा खरं तर योग्य नाही. पण तरी सुद्धा कॉन्डोम पण असं होऊ शकतात. हो, किसिंग मधून सुद्धा होऊ शकतात. अशी काही रोग खास आहेत. HPV इन्फेक्शन जे आहे ती किसिंग मधून झालेलं मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे पण HIV एड्स सुद्धा, कारण HIV एड्स म्हणजे सुद्धा लाळेतून सुद्धा त्याचा संसर्ग होऊ शकतो हे समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे जिथे लाळेची देवाणघेवाण होऊ शकते अशा प्रकारच्या किस मधून सुद्धा व्यक्तीला HIV ची बाधा होऊ शकते हे माहिती असायला. बरं, पुढचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की भाऊ आणि बहीण. आजकाल माझी गर्लफ्रेंड आहे किंवा माझा बॉयफ्रेंड आहे हे सुद्धा भावाला सांगणं म्हणजे विचार करून सांगतात मुली, किंवा भाऊ सुद्धा विचार करून सांगतो की बाबा मी सांगू का, पण आता बऱ्यापैकी सांगितलं जातं. पण मग आता हे डिस्कशन जेवढं नॉर्मल होतंय तेवढंच पिरियड्सबद्दल, सेक्सबद्दल, पॉर्नबद्दल किंवा बॉडी पार्ट्सबद्दल सुद्धा भाऊ आणि बहिणीमध्ये नॉर्मल डिस्कशन व्हायलाच हवं. केवळ ते बहीण आहे, भाऊ आहेत, बहीण आणि भाऊ आहेत म्हणून त्यापासून या गोष्टी दूर ठेवण्याचं खरं काहीच कारण नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लहान वयातच त्यांना या गोष्टी जर सांगितल्या असतील ते मोकळेपणाने या गोष्टीची चर्चाही करू शकतील. कारण बहीण आहे ही पण एक स्त्री आहे. हा, आणि त्या दोघांमध्ये या प्रकारची चर्चा झाल्याने दादा माझे पोटात खूप दुखतंय रे, मला पाळी सुरू झाले, माझ्यासाठी जरा सॅनिटरी पॅड घेऊन येशील का? काही सिने मोकळेपणाने सांगायला हरकत नाही. किंवा मला आज थोडा बाथरूम मध्ये वेळ लागेल बरं का रे दादा, किंवा कारण का माझे सध्या पिरियड चालू आहेत ना, मला जरा पूर्ण स्वतःला नीट स्वच्छ करायचं.
काही सांगायला हरकत नाही. उलट मोकळेपणाने ती सांगेल, तोही समजून घेईल. नाही तो दार जोरात ठोठावतोय, अगं तू इतका वेळ का लावतेस, नेहमी तर लावत नाही, हे काय टाकले कचऱ्याच्या डब्यामध्ये, असं होऊ नये ना. दोघांमध्ये मोकळेपणा जर असेल तर त्यामध्ये मोकळेपणे चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. त्याला मी हेल्दी कॉन्व्हर्सेशन किंवा डिस्कशन म्हणतो. हा, अर्थात भाऊ आणि बहीण या दोघांमध्ये वयाचं अंतर किती आहे याच्यावरही बरंच अवलंबून. अगदी. बरं, पुढचा प्रश्न आहे की सेक्शुअल लाईफ बद्दल जर मुलं आपल्याला येऊन सांगत असतील, म्हणजे मुलं पालकांना येऊन सांगत असतील की बाबा आज असं झालं किंवा काय, तर मग त्यावेळेस पालकांनी कसं रिॲक्ट करावं? कारण मोस्टली काय होतं की मुलं घाबरतात. त्यांना वाटतं मी जर सांगितलं बाबा आईला की मी आता गेलेलो किंवा मी काही करून आलोय किंवा काही असं, तर आई रागवेल किंवा मारेल, मग त्या भीतीने ते सांगत नाही. मग त्यावेळेस पालकांनी कसं रिॲक्ट करावं? खरं सांगू का, पालकांनी अगदी बालपणापासून हे विषय मोकळेपणाने बोलले असतील तर मुलं एकतर आई वडिलांना येऊन सांगायला घाबरणारच नाही. ज्या पालकांनी कधी हा विषय मुलांशी बोललेलाच नाही किंवा हा विषय चुकीचा आहे, वाईट आहे, असंच काहीतरी उलटच सांगितलेलं आहे, अज्ञानामुळे असेल, तर उलट मुलं यायला घाबरतील. पण एखाद्या आईने किंवा वडिलांनी ती लहानपणापासून त्या मुलाला किंवा मुलीला ह्या विषयावरती चर्चा केली असेल, बोलत असेल, तर मुलंही मोकळेपणाने येऊन आई वडिलांना विचारतील, आई वडील जेव्हा मोकळेपणाने ह्याचं उत्तर देतील. आणि समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नसेल माहिती, तर म्हणजे बाळा मी शोधून काढते, फाइंड आउट करते, राजन भोसलेची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये मला कळेल आणि मग त्याचं उत्तर तुला देते, किंवा हे पुस्तक तू वाच, तुझ्या वयाच्या मुलांना सुद्धा वाचण्यासाठी त्यात तुला नक्की त्याचं उत्तर मिळेल. काहीच हरकत नाही. हा संवाद अगदी मोकळेपणाने आई वडिलांमध्ये, पालकांमध्ये आणि मुलांमध्ये व्हायला हवा. नक्कीच. बरं, माझी सर्व प्रश्न विचारून झालेत. तुम्हाला स्वतःला काही सांगायचं असेल, काही ऍड ऑन करायचं असेल किंवा जे प्रेक्षक पाहतायत त्यांना काही मेसेज द्यायचा असेल तर काय असेल? तर माझा मेसेज असा आहे की आई वडिलांना सुद्धा हा विषय नवीन आहे, पालकांना सुद्धा. त्यामुळे खरं त्यांनी स्वतः प्रशिक्षित व्हावं, त्यांनी स्वतः ह्या विषयाबद्दल मनामध्ये एक मोकळेपणा निर्माण व्हावा. योग्य शब्द कसे वापरायचे, काय सांगावं, किती सांगावं, केव्हा सांगावं, हे तुम्ही पुस्तकांमध्ये वाचून किंवा ह्या पद्धतीच्या कार्यक्रमांमधूनही तुम्हाला हे शिक्षण मिळालं असेल. तुम्ही स्वतः आधी कम्फर्टेबल व्हा या विषयाच्या बाबतीत. तुम्ही हा विषय मोकळेपणाने बोलू शकता, त्याच्यासाठी लागणारी भाषा तुम्हाला माहिती आहे, अशा अवस्थेला तुम्ही स्वतःला आणा. यासाठी का तुम्हाला 10 वर्ष प्रशिक्षित होण्याची गरज नाही. आणि मग तुम्ही योग्य शब्दामध्ये पुस्तकाचा संदर्भ घेत जरी मुलांना शिकवलं तरी ते योग्य होईल. पण प्रत्येक पालकाने आपल्या मुलांबद्दल या विषयावरचा सुसंवाद साधायला हवा. म्हणजे मुलांनी प्रश्न विचारल्यानंतरच नव्हे, तर अगदी तुम्ही मोकळेपणाने आपण जसे वेगवेगळ्या विषयाची मुलांना माहिती देतो, पालक म्हणून मुलांना सांगतो, त्याप्रमाणे मुलांना मुलींना ह्या विषयाशी मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. तो आग्रहाने आईवडिलांनी मुलांबरोबर बोलावा असं मला वाटतं. मी नेहमी म्हणतो की जर आईवडिलांनी ही जर जबाबदारी पाळली तर कदाचित शाळांना फारसं काही करावंच लागणार नाही. कारण त्या शाळेत काय असते, 40 मुलांबरोबर एक शिक्षक शिकवत असतो, ती 40 मुलं त्या शिक्षकाला जाऊन विचारणार कधी. पण आपले आई वडील आपल्यासाठी असतात. त्यामुळे आपण किती वेळा आई वडिलांना अप्रोच होऊ शकतो, किती वेळा आईला विचारू शकतो, बाबांना विचारू शकतो, त्यांच्याकडनं योग्य उत्तर आपल्याला मिळू शकतात. आणि त्यांना माहिती नसेल तर ते शोधून काढू शकतात आणि देऊ शकतात. शाळेतल्या शिक्षकांना तरी सगळं कुठे लगेच माहिती असतं. बरोबर, नक्कीच. बरं, थँक्यू सो मच. एवढा वेळ आम्हाला दिलात आणि खरं तर खूप महत्त्वाचा विषय होता, याच्यावर ओपन डिस्कशन होणं खूप महत्त्वाचं होतं. थँक्यू सो मच. बरं, तुम्हाला अजून अशा कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. हा आमचा पहिला एपिसोड होता, तो तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत सखी.